ब्लॉग स्टार्ट व्हायच्या आधी सगळ्यांना माझं गुड मॉर्निंग. प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मस्त आंघोळ करून फ्रेश वगैरे झाले आणि नेहमीप्रमाणे आयता चहा भेटला. अलीकडे असं झालंय ना, म्हणजे चहासोबत काही ना काहीतरी खायला लागतं. मी चहा पिते तोपर्यंत म्हटलं आहोंना अंडी सोलून द्या, कारण मी अलीकडे खूप जास्ती पोषक आहार घेते. आणि तसंही माझे काही ना काही हेल्थ इश्यूज सुरूच आहेत. घरामध्ये चहा नाश्ता करून मी आले रानामध्ये, कारण मला हवी होती कोथिंबीर. आणि गावाकडे भारी असतं ना, म्हणजे जे हवा येते त्या वेळी त्या ठिकाणी भेटून जातं सगळं. बऱ्यापैकी आमच्या रानामध्ये सगळंच माळवं आहे, त्यामुळे आम्हाला सारखं मार्केटमध्ये जाण्याची गरज नसते. पण अधूनमधून आम्ही वेगळं काही आणण्यासाठी जात असतो. ही आमच्या रानामधली हिरवीगार कोथिंबीर बघू शकता, एकदम देशीवाली. कोथिंबीर असो किंवा दुसरं काही फळभाज्या, तो मार्केटमधून आणण्याचा तरी ताप नाही आहे, पण घरी आल्यानंतर नीटनेटकं निवडून ठेवण्याचा तरी ताप सगळ्यांनाच आहे. मग तो मार्केटमध्ये असू दे किंवा रानामधल्या कोथिंबीरीचा किंवा दुसऱ्या काही गोष्टींचा का असेना. पण एकदाच मसाला करून ठेवला, असं सगळं नीटनेटकं निवडून ठेवल्यानंतर दररोजचं टेन्शन तरी मिटतं. दररोज चहा पिल्या काहीतरी नाश्ता करून गोळ्या खायचं लक्षात असतं, पण आज व्हिडिओच्या नादामध्ये ते सगळं विसरून गेलेले. म्हणून मग 8च्या ठिकाणी आज तरी 10 वाजताच गोळी खाल्लीये. जाऊ दे, अधूनमधून होत असतं तसं. खरं तर मी आज बनवत होते पनीर मसाला. शेवटी हॉटेलवरचं ते हॉटेलवरचं आणि घरामधलं ते घरामधलं, म्हणून मला आता खूप दिवसापासून बनवायचं होतं. तर मग म्हटलं चला बनवून टाकावं. मग आहोंना काल रात्री पनीर आणायला सांगितलं होतं आणि त्यांनी आणलं पण. म्हणून मग पहिले तरी पनीरचे छोटे काप केले. बाकीचं सगळं मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, लसूण ते पण सगळं चिरून घेतलं. आणि मला असं कच्चं पनीर पण खायला खूप आवडतं बरं का. त्या सगळ्या चिराचिरी झाल्यानंतर म्हटलं चला पनीर आणि बाकीचे सगळे मसाले भाजून घ्यावे. तुम्ही पनीर मसाला भाजून करता की तळून करता? तळून इन द सेन्स की म्हणजे जरा जास्ती तेल घालून, कारण शेवटी ते तळलं जात नाही. आपण थोडी ना त्याला भज्यासारखं तळणार आहे, तसं नाही. नॉर्मल परतून घ्यायचं की जास्ती एकदम लाल होईपर्यंत तळायचं? मी नॉर्मली घेतलं होतं. अगदी हलकासा लालसर रंग आला की मग मी काढून घेतलं. बाकीचं सगळं पण मग कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं पण भाजून घेतलं होतं. आणि आपण जर हे सगळे मसाले नाही भाजले तर मग थोडीशी मसाल्याची टेस्ट पण बदलते, त्यामुळे सगळं शक्यतो भाजूनच घ्यावं. मस्त 2 मिक्सर. पण काय करणार, लाईटच गेली. खरं तर लाईटीने चांगलीच माझी मजा घेतली होती, कारण एवढा उशीर मी मसाला वगैरे सगळं चिराचिरी करत होते तोपर्यंत लाईट होती. आणि नेमकं मी मिक्सरमध्ये बारीक करायला आले तोपर्यंत लाईट गेली. मला काही त्या लाईटीचं टेन्शन नाही आहे बरं का आता, कारण माझ्याकडे आहे आगारोचं हे मिनी इलेक्ट्रिक चॉपर. लाईट येऊ दे अगर नाही येऊ दे, आता काही त्याचा प्रॉब्लेम नाही. या आगारोच्या मिनी इलेक्ट्रिक चॉपरची कॅपॅसिटी 250 मिलीची आहे आणि यासोबत बघा पोर्टेबल चार्जर पण येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे, फ्लॅश गार्ड आहे, त्यासोबतच मोटर हेड सुद्धा. तसंच हे 1 टाइम सेफ्टी बटन सह येतं. हे ड्युअल सेफ्टी टच मेकॅनिझम सह येतं, त्यामुळे याचं वरचं झाकण व्यवस्थित नाही लावलं आणि बटन नाही दाबलं तर हे चॉपर सुरूच होत नाही. त्यामुळेच याचा वापर मेन म्हणजे सुरक्षित आणि सोपा आहे. याच्या मोटर हेडला चार्जिंग पॉइंट आणि 1 टच बटन दिले. याची मोटर 30 वॅटची आहे, म्हणजे खूप पॉवरफुल आहे. या चॉपरचं स्टेनलेस स्टीलचं ब्लेड असल्यामुळे फक्त 60 सेकंदामध्ये आपलं सगळं साहित्य त्यामध्ये बारीक होऊन जातं. मेन म्हणजे हे 100% BPF फ्री साहित्यापासून बनवलंय, त्यामध्ये आपण अगदी कोणतीही वस्तू टाकली तरी त्याची नॅचरल चव अजिबात बदलत नाही आणि ते बारीक होऊन जातं. आणि हा आगारोचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर पोर्टेबल असल्यामुळे आपण याला कुठेही आणि कसंही कॅरी करू शकतो. कॅरी करायला अगदी सोपा आहे. आपल्या घरामध्ये अधूनमधून लाईट जात असते, सकाळी नाश्त्याची गडबड असते, परत जेवणाची. पण त्यामध्ये कधी आपल्याला काही भाज्या चिरून घ्यायच्या असतात, जसं की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, किंवा अशी अचानक आपल्याला पेस्ट वगैरे बनवावी लागते. काही मसाले बारीक करायचे असतात, तर कधी लाईट असते नसते. त्यामध्ये हे आपल्याला चॉपर खूप उपयोगी पडतं. आपल्याला जसं हवं तसं आपण यामध्ये पेस्ट बनवू शकतो, चॉप करू शकतो. ड्राय फ्रुट्स असतील, आपल्या भाज्या असतील, असं सगळं काही यामध्ये चॉप होऊन जातं. शिवाय आपल्या घरामधलं कोणी हॉस्टेलला वगैरे राहत असतील, म्हणजे जे की स्वतःच्या हाताने जेवण बनवत असतील, तर त्यांच्यासाठी हे आगारोचं मिनी इलेक्ट्रिक चॉपर खूप उपयोगी पडेल. शिवाय आपल्या रोजच्या वापरामध्ये सुद्धा. मला तरी आधी असं वाटायचं की या आगारोच्या मिनी इलेक्ट्रिक चॉपरमध्ये कांदा असो, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित चॉप केलं जाईल, पण नंतर बघितलं की हे आपण याची पेस्ट सुद्धा किती छान बनवू शकतो. बघा तुम्ही, हा आगारोचा मिनी इलेक्ट्रिक चॉपर दिसायला छोटा दिसतो, पण काम खूप मोठं करतो बरं का. आधी कसं व्हायचं, काही भाज्या असो किंवा ड्रायफ्रूट असो कट
करायला गेलं की हाताला चाकूच लागायचा, पण आता मात्र त्याचं टेन्शन मिटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अगारोच्या मिनी इलेक्ट्रिक चॉपरचं मोटर हेड सोडलं ना तर आपण बाकीचं सगळं स्वच्छ व्यवस्थित धुवून पुसून ठेवू शकतो. मेन म्हणजे हे अगारोचं मिनी इलेक्ट्रिक चॉपर ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तुम्हाला जर ट्रॅव्हलची किंवा ट्रेकिंगची आवड असेल ना तर याला इझिली कॅरी करू शकता. तुम्ही बघू शकता या चॉपरच्या मोटर हेडला चार्जिंगचा पॉइंट आहे. या चॉपरला आपण फक्त 4 तास चार्ज केलं ना अगदी 30 मिनिटापर्यंत सहज चालवू शकतो. हे अगारोचं मिनी चॉपर ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, रिचार्जेबल आहे आणि वॉशेबल आहे. अजून काय पाहिजे मग? जसं की छोटा पॅकेट, बडा धमाका. माझं काम तरी इझी झालंय. पण मी आजच एक मोबाईलवरती पनीरची रेसिपी बघत होते. मग त्यामध्ये मी बघितलं की पनीर मसाल्यामध्ये आपण बेसन भाजून घालायचं, मग त्यामुळे जरा दाटसरपणा जास्ती येतो. म्हणून मी पण मग आज बेसन फर्स्ट टाइम घातलं होतं पनीर मसाल्यामध्ये. आता बघूयात म्हणजे टेस्टमध्ये नेमकं काय फरक पडतोय की अजून दुसरं काय होतं. आपण ज्यावेळी ग्रेव्ही बनवतो ना त्यावेळी जो ग्रेव्हीचा मसाला असतो म्हणजे अर्थात आलं लसूण पेस्ट आणि कांदा आणि टमॅटोची पेस्ट, तर खरं तर ती व्यवस्थित भाजली नाही ना मग त्याचा वास आणि त्याची टेस्ट पण एक वेगळीच लागते. त्यामुळे मेन म्हणजे पहिलं तरी ते व्यवस्थित भाजलं पाहिजे आणि यावेळी खरं तर माझ्याकडं ते थोडंसं कमी भाजलं गेलं होतं. मला वाटलं होतं बेसन टाकल्यामुळे काहीतरी गडबड होईल, पण यावेळी त्याचं काय नाही, पण हा मसाला व्यवस्थित भाजला नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, टेस्ट ठीकठाक होती, पण ते माझ्या नंतर लक्षात आलं की अजून थोडासा मसाला भाजला गेला पाहिजे होता. आणि तुम्हीही आणि मीही कधीही म्हणजे पनीर मसाला बनवताना आपण ग्रेव्ही हवी आहे त्यामुळे थोडीशी जाडसरच ठेवतो, मग ते गार झाल्यानंतर अजून घट्ट होते. त्यामुळे करतानाच थोडीशी पातळ करायची, ती परत अजून घट्ट होते. मसाला बऱ्यापैकी शिजत आल्यानंतर लास्टला टाकलं पनीर आणि असा बनवला मी पनीर मसाला. आणि काही जणांना हॉटेलमध्ये भेटतो तसा म्हणजे असं गुळचट पनीर मसाला आवडतो, पण आमच्या घरी तसं जास्ती तरी नाही आवडत आणि पर्सनली मला पण नाही आवडत. त्यामुळे मग मी गुळ वगैरे नव्हता घातला, कारण हर टाईम मग ते तसं खाऊन खाऊन कंटाळा आलेला. मग म्हटलं यावेळी थोडंसं तिखटच बनवावं, म्हणजे गुळ नको घालायला. आणि मला पर्सनली तिखट खूप जास्ती आवडतं, म्हणजे सपक भाजी असेल किंवा गुळचट असेल तर असं पोट भरल्यासारखं नाही होत जोपर्यंत तिखट भाजी अशी झणझणीत काहीतरी नाही खात तोपर्यंत. मग ती भाजी अशी कधीतरी बनवायची असू दे किंवा रेग्युलर पण बनवायची असली तरी मला तिखटच आवडते. पनीरची भाजी तरी बनली होती, कणिक पण आधीच मळून ठेवली होती, कणिक छान भिजली होती. मग म्हटलं लागलीच चपात्या पण लाटून घ्याव्या आणि नंतरच दुसऱ्या कामाला लागावं, म्हणून मग पटापट चपात्या पण लाटून घेतल्या. आणि हे सगळं काम करता करता मला भूक पण खरं तर खूप जास्ती लागली होती. मग जेवण बनवल्या पहिले तरी जेवण केलं. पनीरची भाजी तरी छान झालेली, पण त्यामध्ये मी पुदिना पण टाकलेला, त्यामुळे अद्रक लसूण आणि पुदिन्याचा वास थोडासा जास्ती येत होता. घरातल्या जेवणाचं तरी काम झालं, पण आपलं रेग्युलरचं शूट, एडिटिंग, प्रमोशनचे व्हिडिओ ह्या सगळ्याचं शूट माझं सुरूच होतं. आज पण एक शॅम्पूच्या प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता, तो पण करून घेतला. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.